नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तन्वीने बनवलेला नाश्ता खावा म्हणून पूर्णा आजी सायली आणि अर्जुनला आग्रह करते आणि यापुढे घरामध्ये अण्णाचा आणि सुनाचा अपमान होणार नाही असं खडसावून सांगते। त्यावेळेस अर्जुन म्हणतो की पॉइंट टू बी नोटेड, या घरामध्ये सुनेचा अपमान आणि अण्णाचा अपमान होणार नाही, मग ती सून धाकटी असो किंवा थोरली असो। पूर्णा आजी म्हणते की आज तुम्हाला हा नाश्ता खावाच लागणार आहे। तेव्हा अर्जुन आणि सायली डायनिंग टेबलवरती बसून नाश्ता करायला लागतात। त्यावेळेस सायलीला मागचे क्षण आठवतात आणि ती खूपच इमोशनल होते। आता सायली आणि अर्जुन जेव्हा नाश्त्याचा पहिलाच घास उचलतात तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तू तर म्हणाली होतीस की कुठली शिक्षा देणार नाहीये, मग हे काय आहे? पण आता मला कळतंय की हे सगळी नाटकं आहेत। तन्वीचं प्रेम कळायला हवं, रीती रिवाज असं काही नाहीये। खरं कारण आत्ता माझ्या लक्षात आलंय, हे जे टेस्टलेस फूड आहे ना, हे सगळं यांना संपवावं लागेल ना, यांना जास्त खावं लागणार आहे म्हणून आपल्याला आग्रह करून वाढले। हा उपमा संपवावा लागेल म्हणून घाबरलीत ही सगळी लोक। आपण एक काम करूयात, हा जो उपमा आहे ना तो जेलमध्ये जे लोक फाशीची शिक्षा भोगतात ना त्यांना नेऊन देऊयात, म्हणजे हा उपमा खाऊन त्यांना फाशी द्यायची गरज पडणार नाही। आता प्रिया लगेचच रडायचं नाटक करते। कल्पना म्हणते की अर्जुन आता तोंड गप्प ठेव आणि गुपचूप तो नाश्ता सगळा संपवून टाक। आता अर्जुन घाईघाईनेच तो सगळा उपमा खाऊन घेतो। सायलीला सध्या तो उपमा गिळत नसतो। अर्जुन म्हणतो, जात नाही ना तुम्हाला, तुम्ही सुद्धा माझ्यासारखा गटागट गिळून घ्या, म्हणजे जिभेला चव ओळखण्याचा वावच देऊ नका। सायली म्हणते, तुमचं झालंय ना खाऊन, मग वर जा, मी येतेच। अर्जुन जाताना म्हणतो की तन्वी, तुझ्या अण्णामध्ये जर प्रेम असतं ना तर आम्ही सगळ्यांनीच खाल्लं असतं। जेवण बनवताना जे आपले विचार असतात ना मनामध्ये तेच आपल्या अन्नामध्ये उतरतात। आणि जर तुला खरंच टेस्टी जेवण बनवायचं असेल ना तर तुझ्या मोठ्या जावेकडून शिक। सगळेजण तिथून निघून जातात। तेव्हा सायलीला तन्वी म्हणते की बघितलंस ना सायली, आज तू सुभेदारांपासून आणखी लांब गेली आहेस, त्याच्यामुळे मला आडवं जाताना 100 वेळा विचार करत जा, कारण मी आवडती सून आहे आणि तू नावडती। सायली म्हणते की मी या घरची थोरली सून आहे आणि तू धाकटी, आणि दुर्दैवाने मलाच हे सिद्ध करावं लागणार आहे की माझ्या धाकटे जावेची या घरामध्ये राहायची लायकीच नाहीये। आणि हे ज्या दिवशी घरातल्यांना कळेल ना तेव्हा ते तुला या घराच्या दारामध्ये सुद्धा उभं करणार नाहीत। तन्वी म्हणते, पुढच्या धमक्या देऊ नकोस, आज मी जिंकले ना तर त्यावर बोल। सायली हसूनच म्हणते की तू जिंकली आहेस का? तुझी कीव करू की तुझ्यावर हसू मलाच कळत नाहीये। तू जिंकली नाहीयेस, उलट तू मला खूप मोठा आनंद दिलायस। मला हरवण्याच्या नादामध्ये तू एक गोष्ट तर विसरलीस, मी या घरामध्ये आल्यापासून पहिल्यांदा मी माझ्या माणसांबरोबर बसून नाश्ता केलाय, आणि तोही तुझ्या कांगाव्यामुळे, आणि या सगळ्यासाठी तुझे खूप खूप आभार धाकट्या जाऊबाई। आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते। तन्वी स्वतःशीच म्हणते की इतका फ्लॉप प्लॅन तू कसं काय करू शकतेस तन्वी? आता इकडे अर्जुन म्हणतो की वाईटातून चांगलं कसं शोधायचं ना हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे। पण एकदा त्या तन्वीचा खरा चेहरा समोर आला ना सगळ्यांच्या, मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपले। तितक्यात सायलीला ब्युटिकमधून घेतलेला स्कार्फ आणि त्याची रिसिट दिसते। अर्जुन म्हणतो, म्हणजे साक्षीने खरेदी केलेल्या रिसिटची कॉपीसुद्धा त्या दुकानामध्ये असेल। सायली म्हणते, जर का आपल्याला ती कॉपी मिळाली ना तर आपल्याला हे सिद्ध करता येईल की सायली वरचेवर त्या ब्युटिकमध्ये जात होती आणि ते कार्ड तिच्याच पर्समधून त्या आश्रमामध्ये पडलं होतं। अर्जुन म्हणतो, पण डायरेक्टली आता आपल्याला त्या ब्युटिकमध्ये जाता येणार नाही। लास्ट टाइम आपण ऑलमोस्ट पकडलेच गेलो होतो, तिथे कोणीही नसताना आपल्याला तिथे जायला पाहिजे। ते ब्युटिक 9 वाजता बंद होतं आणि त्यानंतर तिथे जाण्याचा दोघेही निर्णय करतात। आता सायली मधुभाऊंच्या खोलीकडे जात असते तेव्हा प्रिया तिला पाहते आणि तिचा पाठलाग करते। मधुभाऊ म्हणतात, प्रियाने असं का केलं असेल ग? जावई बापूंचं आणि तिचं लग्न लहानपणीच ठरलं होतं असं तू सांगितलं होतंस, मग तिने असं का केलं? सायली म्हणते, त्याच गोष्टीचा तिला सूड घ्यायचा असेल, यांच्याशी लग्न करता नाही आलं ना म्हणून। मधुभाऊ म्हणतात, सूड भावनेमध्ये आणि रागामध्ये ती काय बोलेल कुणाला काही सांगता येत नाही। मी तुम्हा सर्वांवरती सारखेच संस्कार केले, पण तिच्या बाबतीत मात्र चूक झाली। सायली म्हणते, तुम्ही स्वतःला का दोष देताय मधुभाऊ? प्रियाचा स्वभावच आहे असा, ती कोणालाही सुखात पाहू शकत नाही। मधुभाऊ म्हणतात की लहानपणापासून तिचा तुझ्यावरती राग आहेच, आता तर तिला चांगलीच संधी मिळाली आहे, घरातले सगळे तिला खूप मानतात ना। आता तेव्हा प्रिया दरवाजा मागे लपून सर्व गोष्टी ऐकत असते। सायली म्हणते की पूर्णाजी तिला नात मानतात आणि प्रतिमा त्यांची मुलगी म्हणून ती कधी चुकीचं वागूच शकत नाही असंच समजतात। मधुभाऊ म्हणतात, पण प्रतिमाताई किती शांत वाटतात, मग यातला स्वभाव तिच्यामध्ये का नाही उतरला? काही गुण आईवडिलांकडून रक्तातच येतात ना। प्रियाचा खोटेपणा, रागीटपणा, स्वार्थीपणा हे किल्लेदारांकडून आलंय असं मला तरी वाटत नाही। सायली म्हणते की नसेलच आलं मधुभाऊ, रविराज काका चिडतात
पण असं डूक नाही धरत. आणि प्रतिमा आत्या तर लाखात एक आहेत. मधुभाऊ म्हणतात, मग ही अशी का वागते? मी तर म्हणतो वकील साहेबांनी परत एकदा तपासून घ्यायला पाहिजे की ही प्रिया त्यांची मुलगी आहे का नाही. आता प्रिया मात्र चांगलीच घाबरते. ती मनातच म्हणते की हे थेरड्या, नको तिथे काड्या कशाला टाकतोयस? तो महिपत तुला उडवत होता ना, तेच बरं होतं. तिची नजर तिच्या गळ्यातल्या पेंडंटकडे जाते आणि स्वतःशीच म्हणते की म्हातारा जेलमध्ये होता तेव्हा त्यांनी हे पेंडंट बघण्याचा धोका तरी नव्हता. पण त्याने आता हे पेंडंट चुकून माझ्या गळ्यामध्ये पाहिलं तर मी मेले. माझ्या तन्वीचा मुखवटा तो तिथल्या तिथं फाडेल. सायली म्हणते, पण रविराज काकांनी सगळी तपासणी केल्या होत्या, DNA टेस्टसुद्धा केली होती आणि मगच तिला स्वीकारलं होतं. जाऊ द्या मधुभाऊ, तो विषयच नको. आपण कितीही बोललं तरी प्रियाचा स्वभाव काही बदलणार नाही. मधुभाऊ म्हणतात, तिच्या खोटारडेपणामुळे तिने अगोदरच माझं नुकसान करून ठेवले. आता तुझं नुकसान नाही केलं म्हणजे मिळवलं. सायली म्हणते की नाहीच होणार. आता तर तुम्ही लवकरच केसमधून सुटणार आहात. यांच्या हाती नवीन पुरावे लागले आहेत आणि त्याच्यावरती आम्ही काम करतोय. आणि उलट आजच आम्ही ती पुढे बोलणारच तितक्यात प्रियाच्या हातून फ्लॉवरपॉट खाली पडतो आणि त्या आवाजामुळे सायली सावध होते. सायली बाहेर जाऊन पाहते पण तिथे कोणीच नसतं. सायली लगेच दरवाजा लावून घेते आणि मधुभाऊंना सांगते की आपण केसबद्दल इथे नकोच बोलायला, कारण ज्या घरामध्ये प्रिया आहे ना त्या घरातल्या भिंतींना सुद्धा खूप काम असतात. इकडे महिपत नागराजला म्हणतं की नागराज शेठ, त्या पोरीला काहीतरी सांगा. असं काहीतरी करायला पाहिजे की आपण डायरेक्ट तिथं गेलं पाहिजे. मग त्या थेरड्याच्या कबुली जबाबावरती आपण त्याची सही घेऊ आणि मग हे असाच 5 फूट लांब चाकू त्याच्या पोटात खुपसू. नागराज म्हणतो, काय हे तुमचं सारखं सारखंच भोसकायचं, मारायचं? आता आपल्याला डोकं फिरून नाही चालणार. हत्यार नाही चालवायचं महिपत, डोकं चालवायचं. साक्षी तुरुंगातून कशी सुटेल याचा विचार करायचा. महिपत आणि नागराज बाहेर निघून जातात. त्याच वेळेस तिथे साफसफाई करणारी जी बाई असते तिच्या हाती मधुभाऊंनी सही केलेली चिठ्ठी लागते. ती बाई ती चिठ्ठी तिथेच असणाऱ्या एका फाईलमध्ये ठेवते. इकडे तन्वी अश्विनसाठी जेवायची थांबते. तिला त्याची किती काळजी आहे हे ती कल्पना आणि पूर्णाजीसमोर दाखवते. प्रिया मनातच म्हणते, तुम्हाला पूर्ण खिशात उतरवून तुमच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचायचं असेल तर हे प्रेमळ सुनेचं आणि बायकोचं नाटक थोडे दिवस करावं लागणारच आहे. पण जाम बोरिंग आहे हे सगळं. सायली अर्जुनला म्हणते की मला नाही वाटत की आज आपल्याला जाता येईल. अर्जुन म्हणतो की का बरं, काय झालं? सायली म्हणते की प्रिया अजून अश्विन भाऊजींची वाट पाहत खालीच बसली आहे. तिच्यासमोरून गेलो तर आपण भटकायला चाललो आहे कुठंतरी असं म्हणून ती कांगावा करेल. अर्जुन म्हणतो की आणि तिने आपल्याला जर फॉलो केलं तर? नाही, आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तिला आपण तिच्या रूममध्ये पाठवूयात. तुम्ही खाली जाऊन काहीतरी कारण काढून तिला रूममध्ये पाठवा. सायली म्हणते, ती ऐकणार आहे का माझं? आणि जरी तिला जायचं असेल ना तरीसुद्धा केवळ मी सांगितलं म्हणून ती तिथून हलणार सुद्धा नाही, तशीच बसून राहील. अर्जुन म्हणतो, उलट मग तुम्हीच तिला आतमध्ये पाठवू शकतात. तुमच्यातली सायली 2.0 जागी करा आणि पाठवा तन्वीला आतमध्ये. विचार करा, तन्वीने तुम्हाला किती त्रास दिला आहे, आठवा ते. तुम्ही तिला 2 मिनिटासाठी आतमध्ये पाठवू शकत नाही. अर्जुन मुद्दाम सायलीला उकसावून देत असतो. सायली म्हणते की पाठवू शकते मी तिला आतमध्ये. जे तिने माझ्यासोबत केलं होतं तेच आता मी तिच्यासोबत करणार आहे. तुम्ही फक्त निघायची तयारी करा. मात्र जाताना खोलीला कुलूप लावा, कारण तिच्या मनामध्ये कधीही येऊन इथं उचकापाची करायचं तिच्या मनात येऊ शकतं. आता बघा तुमची मिसेस सायली 2.0. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली प्रियाला चुकवून ब्युटिकमध्ये येतात. ती अर्जुनला म्हणते की आपल्याला आश्रमामध्ये याच ब्युटिकचं कार्ड सापडलं होतं. एकदा का आपल्याला इथे साक्षी शिकरे याच ब्युटिकची कस्टमर आहे तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील. आता दोघे मिळून ते रजिस्टर चेक करत असतात. पण तितक्यात अर्जुनला चाहूल लागते की कोणीतरी येत आहे. तितक्यात सायलीला साक्षीचं नाव त्या रजिस्टरमध्ये सापडतं. पण तितक्यात ब्युटिकचा दरवाजा कोणीतरी उघडतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रियाने अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत इथं पोहोचली असेल का, की आणखी एका व्यक्तीची या मालिकेमध्ये एंट्री होणार आहे? आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.